आणि यानंतरची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यातल्या पावसासंदर्भातली। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले। कयाधू नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने देवजना गावच्या शिवारामध्ये पाणीच पाणी झालं। देवजना गावातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। काही लोक या पुराच्या पाण्यात अडकून पडले होते, त्यांना सुखरूप वाचवण्यात आले। पण या ठिकाणी बघू शकता एका वयोवृद्ध आजोबाला बोटी मधून रेस्क्यू करण्याचं काम केलं जाते। स्वतः आमदार संतोष बांगर त्यांचे शिवसैनिक कार्यकर्ते त्यांना या ठिकाणी बाहेर काढत आहेत आणि रात्रीपासून हे आजोबा या ठिकाणी अडकले होते आणि त्यांना आता बाहेर काढलेलं आहे। जे नागरिक रात्रभर पुरामध्ये अडकले होते त्यांना बोलूया। कॅमेरामॅन विनंती करूया आपण त्यांना दाखवावं। दादा, तुम्ही कधीपासून अडकले होते या पाण्यामध्ये? कालपासून यापूर्वी असा कधी पूर आलता का? नाही, मागे नाही आला, याच वर्षी आला इथे। याच वर्षी आला। बरं, किती पाणी आता इतके पाणी आहे समजा। बरं, रात्र कशी काढली तुम्ही? रात्र उजळूनच काढली, दिवसभर पत्रावर रात्रभर। बरं, अच्छा, बरं। आजोबा, यापूर्वी असं कधी पाऊस झाला का तुमच्या सगळ्या आयुष्याच्या काळामध्ये? कधी हा एवढा पूर झाला का इकडे? नाही। बरं, रात्र कशी गेली बरं पाण्यामध्ये? पाण्यातच गेले तर काय? बरं, धाकधूक होती मनामध्ये? बरं, आजोबा सांगतायत की आतापर्यंत असं पाणी कधीही शिरलं नव्हतं, हे पहिल्यांदा शिरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आखाड्यामध्ये शेतातील जे आखाडे आहेत त्यांच्यामध्ये पुराचं पाणी घुसल्यामुळं शेतातील साहित्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जनावरांना या ठिकाणी शेतातले जनावर आहेत त्यांना सोडून दिलं जातं जेणेकरून त्यांचा जीव वाचेल आणि जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणावरून रेस्क्यू केलं जातं। कॅमेरापर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, देवजना, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।